आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. चेंबूरमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याला सोशल मीडियावरील पोस्टमुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत पोलिसांना कारवाई न करण्याची सूचना दिली आहे. 23 जुलै रोजी चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याची पोस्ट 12वीचा विद्यार्थी प्रणय दीपक आढाव याने सोशल मीडियावर केली होती. या पोस्ट नंतर चेंबूर पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता प्रणय आढाव याला त्याच्या घरातून ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेची माहिती मिळताच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेत प्रणयची भेट घेतली. यावेळी संबंधित नेत्यांनी पोलिसांशी चर्चा करत प्रणयवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये तसेच विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावी अशी भूमिका मांडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.